गुरु तेग बहादुर साहब के 350वें शहीदी समागम के अवसर पर आज वाशी के विष्णुदास भावे ऑडिटोरियम में विशेष कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में सेल्फ डिफेंस के तौर पर गत का प्रदर्शन हुआ। शिक्षकों और बच्चों ने गुरु तेग बहादुर साहब की शहादत को याद करते हुए मानवता और राष्ट्र की रक्षा में किए गए उनके सर्वोच्च बलिदान को याद किया। इस कार्यक्रम का आयोजन नवी मुंबई मनपा और सुप्रीम गुरुद्वारा काउंसिल के सौजन्य से किया गया था। इस अवसर पर कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी, नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे, उप महापौर दशरथ भगत समेत तमाम नगर सेवक और नागरिक मौजूद रहे। खारघर में 28 फरवरी से हिंद दी चादर महासम्मेलन प्रारंभ हो रहा है। इसकी पृष्ठभूमि में आयोजित आज के कार्यक्रम में युवाओं और छात्रों की शानदार प्रस्तुति एवं सहभागिता को पुरस्कृत किया गया। इसका गुणगान करते हुए कोकण आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी ने कहा कि यह ऐतिहासिक विरासत और बलिदान के सम्मान का कार्यक्रम है। उन्होंने महानगर पालिका द्वारा की जा रही तैयारियों की भी प्रशंसा की। वहीं मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने कहा कि गुरु तेग बहादुर साहब का बलिदान नई पीढ़ी के लिए इतिहास नहीं प्रेरणा का विषय है। हिंद दी चादर के जरिए यह बताने की कोशिश है कि किस तरह गुरु तेग बहादुर ने धर्म, संस्कृति और देश को बचाने के लिए त्याग किया। वहीं उप महापौर दशरथ भगत ने भी शहीदी समागम को मानव कल्याण के लिए किए गए योगदान को याद करने का उपक्रम बताया। उन्होंने और क्या कुछ कहा, सुन लीजिए। 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला हिंद दी चादर पूज्य श्री गुरु तेग बहादुरजी साहेब यांच्या 350व्या शाहिदी समागमाचा कार्यक्रम खारघरला आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या साठी जी प्रचार प्रसिद्धी आहे त्याचाच एक विषय म्हणून आणि नवी मुंबई महापालिका आणि सुप्रीम काउन्सिल ऑफ गुरुद्वारा यांनी हा कार्यक्रम इथे आज सांस्कृतिक कार्यक्रम आज आयोजित केला होता। या कार्यक्रमामध्ये विविध जे मार्शल आर्ट्स आहेत, विविध जे शस्त्र आहेत त्याचा कसा वापर होतो त्याचा आज खूप छान असं विद्यार्थ्यांनी इथे प्रदर्शन केलंय। इथे आपण बघितलं की सर्व नवी मुंबई महापालिकेच्या शाळांचे इथे विद्यार्थी आलेत, त्यांनी वेगवेगळ्या कला इथे सादर केल्या आणि या कार्यक्रमासाठी ह्या सर्वच मुलांचं, विद्यार्थ्यांचं जे आहे त्याचा सहभाग याच्यामध्ये छान झालेला आहे आणि हा कार्यक्रम नवी मुंबई महापालिकेने घेतला, त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन। गुरु तेग बहादूर सिंगजी यांची 350वी शहीदी समागम आणि त्यांनी धर्मरक्षणासाठी आणि देशाच्या एकात्मतेसाठी आणि व्यक्तीच्या रक्षणासाठी दिलेलं बलिदान आहे। त्यांनी एकट्याने बलिदान दिलं नाही, त्यांच्या कुटुंबातल्या आणखीन 4 सदस्यांनी बलिदान दिलं आणि एवढं मोठं बलिदान आपण ज्यावेळेस एखाद्या धर्मासाठी करतो आणि त्याच्यामुळेच आपण हिंदी चादर असं त्यांना एक उपाधी ही त्यांच्या नावासमोर कायम लावलेली असते। आणि हा जो इतिहास आहे हा इतिहास न राहता एक प्रेरणा म्हणून आपल्या सर्वांसमोर आला पाहिजे। आणि लहान मुलं हे सगळ्यात चांगलं माध्यम असतं, कारण आज जर बघितलं असेल तर लहान मुलांमार्फत हा जो इतिहास आहे हा इतिहासामधून शिकवण सर्वांपर्यंत जावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये होता। याच्यामध्ये आपण शाळेतली मुलांना सहभागी करून घेतलं आणि त्याच्याचबरोबर आपण आपले जे काही इथे सन्माननीय पदाधिकारी आहेत, सगळे आता उपमहापौर आहेत, सगळे नगरसेवक आहेत आणि आमचे सगळे अधिकारी वर्ग आहेत आणि आपण सुप्रीम काउन्सिल ऑफ गुरुद्वारा जे आपले वाशी आणि इथले ग्रंथी आणि यांचेसुद्धा आपण इथे मनोगत ठेवलं। याच्यामधून उद्देश एकच होता की ह्या जो प्रसंग आहे या प्रसंगामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे आणि फक्त एखादा समाज आपल्या स्वतःसाठी काम करत नाही, तो एका धर्मरक्षण करतो, एका सर्वांचं मानवजातीचं रक्षणासाठी आपलं बलिदान देतो आणि 7 वर्षाचे ज्यावेळेस गुरु साहेब यांचंसुद्धा आपण ते स्वतः बलिदान देतात। हे बलिदान हे सर्वांना प्रेरणादायी राहिलं पाहिजे आणि देशाचं रक्षण करणे ही एक आपल्याला एक चांगली मोठी शिकवण याच्यामधून धर्मरक्षण करणे ही शिकवण याच्यामधून मिळते। हाच उद्देश ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेने आज आपण सर्वांबरोबर हा एक कार्यक्रम आयोजित केला। आज ह्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आज खारघर ह्या ठिकाणी गुरु तेग बहादूर यांची 350वी शहीद दिन आणि ह्या निमित्तानं समागम आणि ते कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्याची जनजागृती करणं, त्याचा इतिहास, शौर्याचा इतिहास, त्यागाचा इतिहास
आणि हिंदू धर्म रक्षणाचा जो काही इतिहास आहे आई सर्वांना समजलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या सर्वांना समजलंच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये विविध या ठिकाणी प्रांताचे आणि भाषे अख्खा पूर्ण जग, देश आणि जग या ठिकाणी राहते. या त्यागाविषयी, समर्पणाविषयी पूर्ण सर्वांना समजलं पाहिजे की 350 वर्ष आज या ठिकाणी त्यांच्या त्यागाला झालेलं आहेत. आणि हा त्याग देणं म्हणून, हे त्यागमूर्ती म्हणून, हे प्रेरणास्थान म्हणून आणि ह्या ठिकाणी खारघरमध्ये सर्वांनी यावं, त्या ठिकाणी नमन करावं. गुरु तेग बहादूरजींना नमन करावं, त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि आपण ह्या मानव कल्याणासाठी, या विश्व कल्याणासाठी तिथून प्रेरित होऊन आपण त्यांच्यासारखं ज्या गोष्टी अन्याय आहे त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही लढलो पाहिजे आणि ती प्रेरणा घेण्यासाठी खारघरला सर्वांनी यावं. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.